जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी अजूनही बोलायचं आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण डिवोर्सविषयी बोलत होतो. डिवोर्स हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आजच्या काळातला. तुम्ही डिवोर्स घ्या किंवा नका घेऊ, पण लग्नानंतर तुम्हीच आठवून बघा किती वेळा तुम्ही तुमच्या बायकोला किंवा बायकोने आपल्या नवऱ्याला हे ऐकवलं असेल की मला तुमच्याबरोबर राहायची इच्छाच नाही, अशा प्रकारे कशाला आयुष्य घालवायचं, मी तुमच्यापासून डिवोर्स घेणार आहे, मला तुमच्याबरोबर राहायचंच नाही आहे, असं किती वेळा म्हटलं असेल. अशी निगेटिव्ह स्पंदनं का बरं येतात? तुम्ही घटस्फोट घ्या किंवा नका घेऊ, ते तुमच्या हातात नाही आहे. जर तुमच्या नशिबातच असेल तर डिवोर्स होईल किंवा नाही होणार. पण असं बोलून डोक्याला त्रास कशाला करून घेताय? निगेटिव्ह थिंकिंग का करताय? जर का तुम्ही असंच बोलत राहिला, तसाच जास्तीत जास्त विचार केला, तर मग तुमच्या डोक्यामध्ये तेच विचार जास्तीत जास्त येतील. ॲडजस्टमेंट करण्यासाठी मन तयारच होणार नाही. खूप अगदी लहान सहान गोष्टीही तुम्हाला डोईजड अशा वाटतील. तुम्ही जे ॲडजस्ट करू शकता तेही नाही करू शकणार, कारण तुमचे विचारच डिवोर्सच्या दिशेने आहेत. डिवोर्स हा काही लहान सहान गोष्टींवरून घेण्यासाठी नसतो. आयुष्यात फारच मोठं काही घडलं तरच डिवोर्सचा विचार करायचा. उदाहरणार्थ खरं तर मुलींना डिवोर्स घेताना फारच विचार करावा लागतो. नवरा जर का खूपच दारुडा असेल, ड्रंकर्ड असेल, अल्कोहोलिक असेल आणि तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असेल, एक केस. दुसरं, नवरा काहीच कमवत नसेल, बायको कमवत असेल, सगळे पैसे घरही चालवत असेल बायको, मुलांचाही सांभाळ करते ती आणि तिचा चरितार्थ चालवते. इतकं सगळं पत्नीनं करूनही नवरा आहे तो मात्र मारझोड करतोय, तिच्याकडून पैसे हिसकावून घेतोय, आपण मात्र मौज मजा करतोय, दारू पितोय, जुगार खेळतोय, असं काही काही करत राहतोय. तर त्यावेळी मग डिवोर्स होऊ शकतो. आणि बघा, उभं आयुष्य असं नाही व्यतीत करतायत, तरीसुद्धा आपल्या हिंदुस्थानात अशा केसेसमध्येही बायका राहतात. उभं आयुष्य, सगळं आयुष्य त्याच्याबरोबर काढतात. पण ज्या काढू शकत नाही त्यांना हे सहन नाही होत आणि तो नक्कीच तिथे डिवोर्स होऊ शकतो. मग समजा नवरा वेडा असेल, पत्नीला खूप मारत असेल, पत्नी वेडी असेल, नवऱ्याला खूप मारत असेल, मुलांना मारत असेल, तर तिची वेगळी व्यवस्था लावून तुम्ही वेगळे राहू शकता. ज्यामुळे खूप कधी असंही होऊ शकतं की स्किझोफ्रेनियामध्ये बऱ्याचदा असं घडतं की अशा मानसिक आजारांमध्ये इतकं मारतात की समोरच्याचा खूनही करू शकतात. इतक्या टोकापर्यंतचे वेडाचे झटके. तर बघा, अशा केसमध्ये डिवोर्स घेऊ शकता. आणि एक तर एड्सचं आजकाल नवनवीन प्रॉब्लेम्स सुरू झालेले आहेत. एड्समध्ये डिवोर्स जरूर घ्यायला हवा, कारण ज्यांना एड्स झाला आहे त्यांचं आयुष्य खूप कमी असतं. अजूनही त्यावरचं औषध कुठलाच सायंटिस्ट आजवर शोधू शकलेला नाही आहे. त्याचं आयुष्य जास्तीत जास्त 10 किंवा 15 वर्षांचं एड्स झाल्यानंतर. आणि एवढंच नाही तर त्याचं औषधही खूप महाग आहे. आपल्या भारतात तर खूपच महाग आहे, परदेशातही खूप महाग आहे, पण तिकडे गव्हर्नमेंट मदत करतं, इन्शुरन्सची मदत असते. आपल्याकडे तर अशी कुठलीच व्यवस्था नाही आहे, म्हणून त्याचं आयुष्य वाढवू शकत नाही. 5-10 वर्ष खूप झाली. आणि नवरा किंवा बायकोला एकाला जरी झाला तरी दुसऱ्याला होऊ शकतो, मुलं असतील तर त्यांनाही होऊ शकतो. आणि म्हणून अशा केसेसमध्ये डिवोर्स घ्यायला हवा. म्हणजे असं एखादं सबळ कारण असेल ना तरच डिवोर्स घेण्याचा विचार करा. नाहीतर लहान सहान गोष्टींवरून नका विचार करू. सासूशी माझं पटत नाही म्हणून डिवोर्स घ्यायचा आहे, माझ्या जावीशी माझं पटत नाही आहे म्हणून डिवोर्स घ्यायचा आहे, असं नाही करता कामा. त्यातून मार्ग निघू शकतो.
एक जोडपं यायचं मुंबईत आमच्याकडे, तरुण जोडपं होतं. लग्न होऊन अजून 1 वर्षही झालं नव्हतं. हार्डली 8-9 महिने झाले होते. मुलगी शिकली सवरलेली होती, नोकरी करायची. नवऱ्याने सांगितलं लग्नानंतर नोकरी करायची गरज नाही, मी कमावतोय, भागेल आपलं त्यावर. लग्न करून आली. आता मुंबईमध्ये त्या लहानशा घरात राहतात. एका रूममध्ये 1 बेडरूमचा फ्लॅट असतो, त्यातच भागवायचं असतं. आता लहानशा घरात तर सासू सुनेचं अजिबात पटत नव्हतं. ही शिकलेली होती, थोडंफार कमवतही होती. बाहेर नोकरी करायला जाणाऱ्या मुलींचे थोडेसे इंडिपेंडंट माइंड तयार होतं आणि एक थोडा अहंकार तर येतोच की मी काहीतरी कमावू शकते, मी हुशार आहे, मला थोडीफार अक्कल आहे. ही सासू तर अडाणी आहे, हिला तर काही कळत नाही. सासूला वाटतं चांगली शिकली सवरलेली आहे, पण हिला काहीच व्यवहार आणि दुनियादारी समजत नाही. घर कसं सांभाळायचं काहीच येत नाही, स्वयंपाक करता येत नाही. तर दोघींच्या विचारांमध्ये खूपच फरक पडतो. आजकाल तर ही जनरेशन गॅप सासू आणि सुनांमधली युनिव्हर्सल प्रॉब्लेम झाला आहे. आपल्या भारतामध्ये आणि फॉरेनमध्ये तर सासू सुनेचं नातंच नसतं. तर त्या परिस्थितीमध्ये या दोघींचा प्रॉब्लेम खूप झाला होता. सुनेला सासूचं काही पटत नव्हतं. मग ती वैतागून आपल्या माहेरी निघून गेली आणि नवऱ्याला सांगितलं की जर माझ्याबरोबर राहायचं असेल, हे लग्न निभावून न्यायचं असेल तर वेगळं घर घे आणि मला तिकडे घेऊन जा. मी तुझ्या आईवडिलांबरोबर राहायला अजिबात तयार नाही. नवऱ्याने समजवलं, तिच्या आईवडिलांनी समजवलं, इतर लोकांनी समजावलं, पण तिला तसूभरही फरक पडला नाही, तयारच झाली नाही. ती म्हणत होती मला आम्हा पती पत्नीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सासूचाच प्रॉब्लेम आहे. मग तो नवरा आमच्याकडे आला, म्हणायला लागला की आता मी काय करू, डिवोर्स देऊ का? आम्ही म्हटलं डिवोर्स दिल्यानंतर दुसरं लग्न करशील, करावं तर लागेलच. मग दुसरी आल्यानंतर तिची हीच अवस्था नाही का होणार, हे कसं काय तू सांगू शकशील? आणि दुसरी येईल ती यापेक्षाही वाईट नसेल याची काय खात्री आहे सांग? इथे तुम्हा दोघांचं तरी पटतंय, पण दुसरी अशी येईल की तुम्हा दोघांचंही पटणार नाही. पती पत्नीचंच पटणार नाही तर सासूशी काय पटेल मग? हिचं निदान तुझ्याशी तरी पटतंय, म्हणून काहीतरी मार्ग काढ. आणि दुसरं लग्न करायचंच झालं तरी अशीच परिस्थिती दुसऱ्यांदाही हाताळावी लागेल. त्यापेक्षा चांगलं आहे की हिला समजाव, नाही समजलं तर मग नवीन घर घे आणि नवीन संसार थाट. आणि पत्नीला तिकडे नव्या घरात घेऊन जा आणि आईवडिलांना नीट समजावून सांग, त्यावरचा उपाय सांग. त्यांना सांग की समजा मी यावर उपाय शोधला तर दुसरीला आणावं लागेल, पण पुन्हा तोच प्रॉब्लेम राहील. म्हणून आईवडील जिथे राहत आहेत बाजूला त्यांच्या जवळच एखादं घर भाड्याने घे आणि त्यांची काळजी घे आणि बायकोची काळजी घे. बायको शिकलेली आहे तुझी, तिला नोकरी करू दे, तिला करायची आहे तर करू दे, जेणेकरून तुलाही पैसे मिळतील, बरे घर खर्चाला उपयोगी पडतील. आणि म्हटलं तुला दुसरा भाऊ आहे ना, तर म्हणाला आहे. मग त्याला सांग की आईवडिलांची काळजी घे. बाकी सगळे म्हणजे आईवडिलांना पैसे दे, रोज त्यांच्याकडे जात जा, सगळा व्यवहार हा पार पाडत जा. तर हे त्याने ऐकलं आणि त्याच्या आईवडिलांनाही हा उपाय पटला आणि त्यांनी आपलं सोल्युशन काढलं आणि दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला. बघा, पुन्हा लग्न करायचं तर पुन्हा कुणास ठाऊक मग कोण चांगलं असेल, पती कसा मिळेल, पत्नी कशी मिळेल. म्हणून ही जी आहे इतक्या वर्षापासून आपल्या परिचयाची तर आहे, खात्री तर वाटते. दुसरं नवीन कोणीतरी मिळणार, त्याची कशी खात्री देणार? एक किस्सा आहे, सत्य घटना आहे. एक डॉक्टर, त्या डॉक्टरांचं लहानपणीच लग्न लावून दिलं होतं. नंतर ते डॉक्टर झाले. त्यांची बायको गावाकडची अडाणी गावंढळ होती. तिला शहरातले मॅनर्स अजिबात येत नव्हते. पण लहानपणीच लग्न झालं होतं, त्यामुळे नवरा ते कसं तरी निभावून नेत होता आणि नंतर तो डॉक्टर झाला. त्याचं खूपच नाव झालं. मग त्याला कुठेही जायचं असेल, पार्टीत किंवा लग्न सोहळ्याला, अशा वेळी बायकोला बरोबर न्यायची लाज वाटायची.
आणि सगळं उलटं-सुलटं करायची घरामध्ये. त्यांना ते सुखच नव्हतं पत्नीकडून. एक मुलगी झाली होती त्यांना, तरी त्यांना ही पत्नी पसंत नव्हती म्हणून त्यांनी त्या पत्नीचा त्याग केला. ती परित्यक्ता झाली. तिला तिच्या माहेरी पाठवून दिलं. तिला तिच्या घरखर्चाची जबाबदारी, पैसे वगैरे सगळे देत होते ते. खूप पैसे देत होते. पण पैशानी काय नवऱ्याचं सुख थोडंच मिळणार आहे. मुलीला स्वतःकडे ठेवून घेतलं, तिला शिकवलं, सगळं काही केलं. पण मुलगीसुद्धा आईच्या प्रेमासाठी आसुसलेली होती. पण पुढे डॉक्टरचे त्याच दवाखान्यातल्या कुठल्या तरी नर्सबरोबर अफेअर सुरू झालं. त्यामुळे ती नर्स मग त्यांच्याबरोबर राहायला लागली. नवरा बायकोसारखं राहत होते काही वर्ष आणि काही वर्ष हे चालू राहिलं आणि नंतर मग ती नर्स कुणा दुसऱ्याच पुरुषाबरोबर पळून गेली मग. आणि हा मात्र तसाच राहिला. तर जी पहिली बायको होती ती मात्र याच्यासाठी झुरत होती, वाट बघत होती कधी मला बोलावतील. आणि हा जो वेडा झाला ती दुसरी तिसऱ्याबरोबर पळून गेली. तर असा परिणाम होतो. काही स्त्रिया असंही करतात की याच्याकडे भरपूर पैसे आहेत, चला याचे पैसे घ्या, मजा करा आणि लग्न करा, मग डिवोर्स घ्या आणि मग पळून जा, अर्धे पैसे तर मिळतील. आमच्याकडे एक मुलगा येतो, त्याचं असं झालं की लग्न झालं आणि त्याला कळलं नाही, त्याला समजलं नाही की कशी मुलगी आहे, काय संस्कार आहेत तिच्यावरचे संस्कार फार चांगले नव्हते. तिने डिवोर्स घेतला, तिला अर्धे पैसे द्यावे लागले आणि मग दुसरं लग्न केलं. ती पहिलीपेक्षाही वाईट होती. तिचे तर कुणा परपुरुषाबरोबर ऑलरेडी संबंध होते आणि ती याला उल्लू बनवत होती. याच्याकडून पैसे उकळत होती आणि मागत होती पैसे की मला 5 लाख दे, 10 लाख दे आणि डिवोर्स दे. जर डिवोर्स हवा असेल तर हे असं कर. हा बिचारा खूपच साधा सरळ होता, भोळा भाबडा. त्याला माहीत नव्हतं की स्त्रिया कशा, स्त्रियांचं चारित्र्य कसं असतं. त्यामुळे तो दोन्ही बाजूंनी लुटला गेला. म्हणजे कधीकधी असंही घडतं, एकीला सोडलं, दुसरी केली, दुसरीचा तरी काय भरोसा करू नये असंच आहे. बघा परदेशात असं खूपदा घडतं. एक भाई आहे, त्यांची इतकी सुशील अशी बायको होती, मुलं वगैरे होती, पण त्यांची वृत्ती अगदी भ्रमरवृत्ती. तो आपल्या बायकोपासून समाधानी नव्हता. दुसरी स्त्री, ती अमेरिकन, तिच्यावर त्याचा जीव जडला. ती स्त्री तरी किती टिकणार. आणि याची सुद्धा भ्रमरवृत्ती म्हणजे हिला सोडून दुसरी, दुसरीला सोडून तिसरी. आणि त्याची जी स्वतःची बायको होती हिंदुस्थानी, तिच्याबरोबर तर त्याने डिवोर्स घेतला होता, कारण ती हे असं कसं सहन करेल सांगा. त्यामुळे आज त्याचा परिणाम असा झाला आहे की जी सुशील पत्नी होती, मुलं आहेत, त्या सगळ्यांपासून विन्मुख झाला. दारोदार भटकणाऱ्या स्त्रियांना घरी आणून बसवू लागला. परिणाम असा व्हायचा की त्याला 2 वर्ष झाली की दुसरी बाई आणायची, 2-3 वर्षांनी आणखी बदलायची. कुठूनच सुख चैन मिळालं नाही. तर हे असे धंदे करणाऱ्यांना मग नरकात जावं लागतं. हे त्या लोकांना माहीत नसतं. म्हणतात की मिया बीबी राजी, तर मग काय रे, पण ते आपल्या हक्काचं असेल तर त्यात काही हरकत नाही आहे. पण हक्काचं नसेल, ती जी पहिली पत्नी होती तिला किती दुःख झालं असेल, किती उसासे टाकत असेल, तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. ते हुंदके तुम्हाला दुःखी करतील आणि वैर बांधलं जाईल ते वेगळंच. तर असं यामध्ये काही सुख नाही आहे. एक खूपच होतकरू आणि खूपच हुशार ब्रिलियंट माणूस होता. त्याचं लग्न खरं तर त्याच्या मर्जीनुसार त्याला दाखवून वगैरे करायला गेले. खूप मोठं घराणं, खूप श्रीमंत घरातला होता तो. आणि बायको थोडीशी भोळी भापडी होती, साधीशी होती. काळाची चमकदमक तिच्याकडे नव्हती. जशा गावातल्या गावंढळ मुली असतात
तर मग या मोठ्या मोठ्या पैसेवाल्याच्या घरात अशी मुलगी आली, आता पार्टीमध्ये, लग्नामध्ये, घरामध्ये ही मुलगी ॲडजस्ट होऊ शकत नव्हती आणि नवऱ्याला लाज वाटायची की ही मुलगी हिला काहीच येत नाही, काही एटिकेट्स नाही, काहीच नाही येत. म्हणून याच कारणावरून नवऱ्याने बायकोला टाकून दिली. लिगल डिवोर्स नव्हता झाला, पण तिला टाकून दिलं, माहेरी पाठवून दिलं तिला. ते सगळे श्रीमंत होते, म्हणजे पैशाचा तर प्रश्न नव्हता, जेवढे हवे तेवढे पैसे द्यायचे, तिची सगळी मागणी पूर्ण करायचे. पण त्या पैशांच्या बदल्यात पतीचं सुख कसं, पतीच्या सुखापुढे काय पैशाची किंमत, किती पैसे द्या, पण पतीची छत्रछाया तर नाहीच ना. आणि मग त्याने पुन्हा दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न म्हणजे ते इलिगलच झालं ना. दुसरं लग्न केलं, त्यामुळे लोकांमध्ये एकतर बदनामी तर झालीच, चांगली बायको होती, मग दुसरं लग्न का केलं, त्याने डिवोर्स तर दिला नव्हता, ती डिवोर्स द्यायला तयार नव्हती. त्यामुळे आपल्या घरात दुसरी आणली. ती दुसरी तर इतकी रागीट होती, इतकी तापट होती की अगदी हाताच्या बोटावर नाचवायची आपल्या नवऱ्याला. उठ म्हटलं की उठावं लागायचं, बस म्हटलं की बसावं लागायचं. सगळ्या पार्टीत बघावं तर दिसायला इतकी सुंदर आणि अगदी ठसक्यात, पार्टीत, सगळ्या समाजात पार्टीतच नवऱ्याची सगळ्यांसमोर खिल्ली उडवायची. आता ही दुसरी करून आणली तर बघा, अशी म्हण ना की दुसऱ्या पत्नीला नवरा तळहाताच्या फोडासारखं जपतो. एक निघून गेली, आता दुसरी गेली तर काय राहिलं. तसं सगळंच सहन करावं लागायचं त्याला. म्हणजे एकी नंतर दुसरी, कधीतरी एखादी चांगली मिळून जाते, पण अभावानेच. खूप कमी लोकांच्या बाबतीत हे असं घडतं. एक मुलगी येते, तिच्या बाबतीत असं घडलं, तिने लग्न केलं होतं आणि नवऱ्याचे आधीच त्याच्या एका नात्यातल्या मुलीशी संबंध होते. लग्नानंतरही ते संबंध चालूच राहिले. ही मुलगी खूप सुंदर होती, शिकलेली होती, श्रीमंत होती. तर ती ते सहन करू शकली नाही आणि लगेचच ती 1 महिन्याच्या आतच ती निघून आली आपल्या माहेरी. डिवोर्स घेतला तिने आणि तिचा तो नवरा इतका मूर्ख, आधीचं प्रकरण आता विसरून जावं, नवीन बायको आली आहे, तिला सांभाळायचं, तिच्याशी प्रामाणिक राहायचं. तिच्याशी प्रामाणिक राहिला असता कदाचित तिने माफ केलं असतं मागचं सगळं, पण त्याने ते चालूच ठेवलं. दोघी एकत्र कशा नांदणार, एका म्यानात 2 तलवारी कशा काय राहतील. 2 नाहीच राहणार. दुसरी नवीन घालायला गेलात तर नवीन घुसत नव्हती, त्यामुळे ती बाहेर पडली, तलवार निघून गेली. आणि तिने दुसरं लग्न केलं आणि इतका चांगला मिळाला तिला, इतकी खुश आणि सुखी आहे आणि मोठ्या दिमाखात प्रतिष्ठेनं ती जगतीये. तर कधीही असं चांगलंही होऊ शकतं, पण असं चांगलं खूप कमी वेळा होतं. कारण आपल्या भारतात मुली दुसरं लग्न करायला लगेच तयारच होत नाहीत आणि त्यातही जर मूल झालं तर अख्खं आयुष्य त्या मुलाच्या आधारे जीवन जगतात. आपल्या हिंदुस्थानातलं हे असं कल्चर आहे. कसे आर्य नारीचे संस्कार आहेत. ती आपल्या नवऱ्याशी निष्ठावान असते, पतिव्रता असते आणि दररोज जेव्हा भगवंताची पूजा अर्चा करते, आरती भक्ती करते आणि भगवंताकडे असं मागणं मागते की हे प्रभू, मला जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा. पण बघा, आजच्या काळात आता असं नाही मागत आणि आम्ही सगळ्या पत्नींना विचारतो खाजगीमध्ये, एकांतात, नवऱ्याच्या अनुपस्थितीत, तुमची अशी इच्छा आहे का की हाच नवरा तुम्हाला जन्मोजन्मी मिळावा. तर त्या म्हणतात, निरुमा, या जन्मात मिळाला तेवढाच पुरे, खूप झालं, नंतर कुठल्याच जन्मात नको. उबग येतो, कारण दोघांचं मनोमिलनच झालेलं नसतं. कसं बसं काही करून या जन्मात ती निभावून नेते, पण पुढच्या जन्मात कसं काय निभावणार. या जन्मातच खूप झालं. पण आपले जे वयोवृद्ध होते, ज्या बायका त्याशी प्रार्थना करायच्या,
प्रत्येक जणी चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करायच्या, गौरी व्रत करायच्या, करवा चौथ करायच्या, तर नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं, तिला सौभाग्य मिळावं, हे सगळं पतीसाठी ती करायची. उपास करायची, खायची नाही, किती सगळं करायची. दुसरीकडे कुठेही दुनियेत असं कुठल्याच स्त्रिया नवऱ्यासाठी असा उपास वगैरे करत नाहीत. उलट नवऱ्याच्या वाटचं जेवणसुद्धा जेवत असतील. बाहेर असं आहे. आणि इथे हिंदुस्थानामध्ये एका गावात एक आजी होत्या. त्या आजी तर पतीची मृत्यूशय्या सजवत होत्या. जी मृत्यूपश्चात जी शय्यादान करतात ना, तर त्या शय्यादानाची शय्या सजवत होत्या. तो ब्राह्मण जसं सांगत होता त्याप्रमाणे सगळं ती खाटेवर ठेवत होती. हिंदुस्थानात असा एक रिवाज आहे एका जातीमध्ये, आणि शय्यादान करतात. तर एक गोष्ट नवऱ्याला हे आवडत होतं, ते आवडत होतं, हे चांगलं आवडायचं, ते ठेवायचं, त्याला जे आवडायचं ती प्रत्येक गोष्ट आठवून ती शय्यादानावर ठेवत होती. इतकंच काय, पण सोन्याची किंवा चांदीची शिडी ठेवतात, म्हणजे ती नवऱ्याला स्वर्गात जाण्यासाठी उपयोगी पडेल. किंवा मग वैतरणा नदी पार करण्यासाठी चांदीची नाव ठेवतात. ही फक्त भावना आहे, तशी काही ती उपयोगी वगैरे पडत नाही. प्रत्येक जण आपल्या कर्माच्या हिशोबानं जातो. हे जे काही शय्यादानात ठेवलं असतं त्याला काही तिकडे पुढे मिळेल असं काही नसतं. हे सगळं ब्राह्मणाला मिळतं, पण आपल्या भावनेचं आपल्याला फळ मिळत असतं. आपण आपल्या पतीशी निष्ठावान असतो, प्रामाणिक असतो. तर एक आजी अशा प्रकारे शय्यादानात नवऱ्याच्या आवडत्या गोष्टी आठवून, त्याच्या खाण्याच्या गोष्टी, फळं वगैरे सगळं काही ठेवत होती. तेव्हा शेजारची काही मुलं होती, टीनेजर्स, ती आजींच्या जवळ आली आणि म्हणायला लागली, आजी तुम्ही हे सगळं का बरं करताय? एवढं लक्षात ठेवून आमच्या काकांसाठी सगळं का ठेवताय? तुम्हाला तर ते किती रागवायचे आणि मारायचे सुद्धा. आत्ताच 15 दिवसांपूर्वी तुम्हाला त्यांनी धक्का मारला आणि पाडलं होतं, मारही दिला होता. इतकं करूनही तुम्ही त्यांच्यावर इतकं प्रेम करताय, आणि मरणानंतरही तुम्ही आठवून त्यांच्या मागे शय्यादान करत आहात. तर आजी म्हणाल्या, ते तर चालूच असायचं, ते तर प्रेमाचं भांडण असतं. तसं भांडल्याने आमचं प्रेम थोडीच कमी होणार आहे. काही असो, पण असा नवरा मला कधीच नाही मिळणार. मी तर प्रार्थना करते पुढच्या जन्मातही मला असा हाच नवरा मिळावा. बघा, ही सुद्धा आर्य नारीची किती उच्च भावना आहे. आर्य नारीसारखी ही भावना जगात कुठेही दिसणार नाही तुम्हाला. बघा, हेच आपले संस्कार आहेत, आणि हे संस्कार सगळ्या दुनियेत एक खूप मोठा आदर्श उभा करतात. आज त्याची किंमत नाही आहे, पण जेव्हा जगातली सगळी कुटुंब व्यवस्थाच मोडून पडेल, मुलं बाळं आई वडिलांशिवाय झुरून डिप्रेशनमध्ये जातील, मानसिक आजारी पडतील, गुन्हेगारी प्रवृत्तीची होतील, तेव्हाच त्याची किंमत कळेल की या मुलांची अशी अवस्था कशामुळे झाली आहे. तर पती पत्नी एकमेकांबरोबर ॲडजस्ट करून राहिले नाहीत म्हणून लहान सहान गोष्टींवरून डिवोर्स घेतला, वेगळे होतात, मुलांचा विचार करत नाहीत, त्यांचं सुख कशात आहे, त्यांची मनस्थिती कशात आहे. आता तर हे फारच झालंय. हे लोक आता अमेरिकेत तर यावर विचार करणंही सुरू झालंय की पुढच्या पिढीची काय अवस्था असेल, त्यापुढे देशाची काय अवस्था असेल. हे जे आपल्या देशाचे आहे ते कुठेच नाही आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, खोलवर विचार करा. आपल्या देशात असं कधीही होऊ नये. सगळ्या पती पत्नींनी हे मनाशी ठामपणे ठरवा की आपण आपल्या आयुष्यात आपल्या मुलांची अशी अवस्था नाही होऊ देणार. आपण ॲडजस्ट करू, काहीही हो. पती असो किंवा पत्नी, दोघांपैकी एक जण तरी आपल्या मुलाची जबाबदारी घेईल, त्यांना छान शिकवतील, मोठं करतील, त्यांच्यावर संस्कार करतील, दोघंही एकत्र राहून निभावतील, म्हणजे इतरांसारखं काहीही वाईट घडणार नाही तुमच्या जीवनात. जय सच्चिदानंद.